आईला शोधासाठी वरलचं बहुतेक गाव फिरलो, आई काय सापडली नाही. यो बोंबील, सुकट, मोठे वाकटे बनात. तुम्ही पण आणला? सुकत नाही घालीत, आधी ठेवताय, आधी येताय. मी बोलतो अशा पण बागे होते ना. तर आईने मस्तपैकी घरा येऊन शेकटाचे शिंगो मिसावला घेतल्या. ठीक आहे, या काय आहे आता मस्तपैकी कामेरी कापावल्या घेतल्या आणि कांजी तयार. आता मी तुम्हाला दाखवणार आहे चिंबोरांचा, आपला कामेरांचा कांजी, मोड्यांचा कांजी. गाठवचं काम दिलंय खरं. कोलबी फ्राय झालेली आहे आणि विकी लगेच खावायला पण पाहिजे मस्तपैकी. ते जोडीला भाकरी घेतलंय आणि कांजी घेतलंय कामेराचा. मार्केटला, मच्छी मार्केटला आता मच्छी नाही भेटणार, फक्त फला आणि भाजो. आता खवनी मासे आणि यो आपल्या तल्यांचं बलीचो नाको. या एरियाला आहे ना बळीचा नाका बोलतात. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्यांना शुभ सकाळ. आता सकाळचं 7:30 वाजतात आणि भरपूर दिवसांनी आज वरल गावात आले. यो वरल गाव इथनं देखा किती मस्त दिसते. पावसाने चिंब भिजलेली घरा. पाऊस पडलो का जरा कौला कशी उचलून दिसतात नाही. रात्री थोडंसं पाऊस पडलो. कुठे गेलेल्या वाड्याशी. पाऊस काही जास्त पडत नाही, दिवसभर भरपूर गरमी होतं. रात्रीचं थोडंसं पडते फक्त. आता 2-3 दिवस लगातार ताच चालू आहे. रात्री थोडंसंच पाऊस पडते. जमीन सकाळची उठलू काय दिसते ओली, तेवढ्याच पुरता बरं वाटतं. आता जरा मस्त थंडगार वाटते, नाही तर दिवसभर जाम गरम होतं. आता शेतातनं पण बऱ्यापैकी पेरणी वगैरे झालेली दिसते. इथे घरातनं शेती दिसते पूर्ण आणि मस्त डोंगर दिसतात. जेव्हा पाऊस येतो, भरपूर मुसळधार पाऊस चालू होईल ना, तेव्हा या निसर्ग एकदम मस्त हिरवागार वाटतं. तीच वाट देखते मी. इथनं कुंभेगाव पण देखा किती मस्त दिसते. देखा थोडीशी घरं दिसतात आणि पाठीमागचं डोंगर. आणि आता टावर जाईल BSNLचं. आता येते काय तेव्हा कथा आता थोडाफार नेटवर्क येतं त्या गावात. BSNLला आपण फक्त. तर आज आपण फिरूया वरलचो गाव. खूप दिवसांनी बोंबील आणि वाकटे आणल्यात. भुजावचे वाकटे असतात ना बारक्यो, औराच फक्त आहे. या संपल्यावर परत माल भेटेल का नाही ती गॅरंटी नाही. सुकाम होरा पावसासाठी लोकांनी बऱ्याच घेऊन ठेवला. आता हे पण घेतील सध्या. तर लवकर संपतं. जाणं नाही भेटले ते घेतात. तर लवकर घरा जाण्याची पण शक्यता आहे. घरा गेल्यावर परत दुसऱ्या इकडे जावंचं प्लॅन आहे. तर तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये दिसेलच. श्री राधाकृष्ण मंदिर वरल. सकाळच मस्तपैकी पाया पडलो. या मंदिर आहे म्हणजे सगळे ट्रॉफी देखा कशी एक साईडला ठेवले. आईला शोधासाठी वरलचं बहुतेक गाव फिरलो, आई काय सापडली नाही. कथा आहे ती आता. इथनं पण एक जबरदस्त मस्त व्ह्यू भेटतं. बर्गमॅन गाडीच घेऊन आलेय आणि फायनली आई सापडली आणि लगेच मला सुट्टीची पिशवी घेऊन आईन बोलावलं. सुकाट पण देखा कवरू शिरीला आता.
गेली नाही मुंबईला नाही उद्याला परवाच्या दिवस पच्ची नाही ना मी बघितले पण नाही नाही ना कसं येते ते झाड आणलेलं म्हटलं हे झाड बारीक हे 200 पण 200 आम्ही काढायची राहिली तशी पाणी बिनी भरला होता नाही बोबील मस्त आहे काय रे गुड मॉर्निंग. तुम्ही बघते सगळे मोठे ओशात लागतात. पुजारी मंदिरासमोरचा कचरा करतायत आता. येईल पाऊस पण येईल लवकरच. होड्या बंद आहेत ना आपल्या. तुला काय पिटला हवा बाक्या आता मस्त सुका मावरा सुकात घेतले. वाकट्यो, बोंबील, सुकट, मोठे वाकटे बनात. तुम्ही पण आणला. मी सुकत नाही घालीत आधी ठेवताय आधी येताय मी बोलतो निश्चय अशा पण बागे होते ना रुमशे नाही पहिलीच्या आहेत कुणा करून तरी घेतलेल्या. मोठ्या या माझ्या या ना या 200 रुपये पाव किलो घेतले ना तुझ्याकडे 200 रुपये पाव आपल्या इथे घेणारच नाही ना त्यामुळे आम्ही आणलंच नाही. 200 रुपये पाव किलो सांगितलं मग आपली लोक. तर म्हावरा इकून झालाय आणि आता निघाल्या घरा जाऊ. जास्त काही व्हिडिओ काढले नाही कारण आता जास्त कोण व्हिडिओ काढून नाही देतात. सगळ्यांना माहिती पडले. आणि कोणीतरी शेकटाचे शेंगे पण दिल्यात. आपल्या गाड्याला मस्त स्पेस आहे त्यामुळे एकदम मस्त पिशवीवर येते. हो फिरवलेलं वालाची जाऊ ना या थोडासा मावरा रिटर्न येतो परत. तर आयलू घरा आहे गेली पण आणि यो गेट अजून तैसच आहे. 22 पण पाणी भरावं भरपूर गर्दी झाली कारण नळ आमचं बंद आहे. 2 दिवसांनी एकदा येतात. ते सकाळचं आता 10:30 वाजल्यात. तर आईने मस्तपैकी घरा येऊन शेकटाचे शिंगो मिसावला घेतल्या आणि इकडं विकी आणि निमावानी आहे. विकी आंबो खात आहे. विकीला स्वस्तिक मस्तपैकी म्हावराचा कांजी होते. कांजी कसला म्हावरा आहे? बोंबील बोंबील आणि कोलबी आहे. एक ढोम्यांचा कांजी आहे. ढोम्या आणि कोलबी. बोंबील का तात बोंबील बोललीस ना. ढोंबी मस्तपैकी टोपात तेल कांदो लसूण टाकले. मस्तपैकी ठेवला गॅसवर. हिला भाकरी पण तयार आहेत. ठीक आहे या काय आहे आता मस्तपैकी कामेरी कापावल्या घेतल्या आणि विकी आंबो खात आहे. अजून विकीच्या खालती का हे सगळे फणसाचे आटे आहेत. कामेऱ्यांचा पण कांजी किंवा बाबांसाठी उकार या मोडे पण बोलतात. आम्ही कामेराच बोलतो जास्त.
पिशव्याच घेऊन द्यायची काय नाही अशी कापून घ्यायची मस्तपैकी आणि आंगड मोरींचं. पाचशे रुपये 600 रुपये दोन घेतली जिवंत, हा? 25 राहिलं. कांद्याला उकळ आलो, बाजूला शेकटाचे शिंगे पण ठेवले आहे आणि मोऱ्यो पण कापून तयार आहेत. आमच्या विकीला सांगू पाहिजे मोबाईल, तेव्हा पाठी लागले निमा वहिनीच्या. आणि ही जी थोडीशी कोलबी आहे ती स्पेशल आमच्या विकीसाठी आहे. आता मस्तपैकी कांदो तांबाटी कापून घेतलंय आणि कांजी तयार. आता मी तुम्हाला दाखवणार आहे चिंबोरांचा, आपला कामेरांचा कांजी, मोड्यांचा कांजी. कामेरी मोड्या असं बोलतात त्याला. त्याच्यासाठी एक कांदा आणि तांबाटी कापते आता निमोईने. ढोम्यांचा कांज्याची रेसिपी मी अगोदर पण पहिले दाखवलेली. आता आईने शेकटाचे शिंग्यो ठेवल्यात शिजवत, कारण आईचा उपास आहे. तांबाटी पण खातात. तर टोप ठेवलेलो आहे गॅसवर. विकीला आईने पैसे दिलं. तिकडे कोलबी फ्राय होणार आहे मस्तपैकी. पण तेल ओतले, टोपात घालतात. तिन्ही गॅस पेटल्यात. कोलब्यात पहिले टाकलेलं आहे मीठ. कोलबी फ्रायची रेसिपी, आता आपल्याला कोलबी फ्रायची रेसिपी हळद पण टाकलंय, त्याचबरोबर मोड्यांचा कांजी. असे 2 रेसिपी या व्हिडिओत दिखावला भेटतील. हे टाकले कोली पद्धतीचो मसालो, गोडा मसाला. आणि महादेव दादा येऊन आयल्या बैसलो जेव, कारण कधी तरी बाहेर चाललंय. डोम्यांचा कांजी घेतलंय आणि भाकरी. कधी चालल्यास? माणगावला. आणि आता रेसिपी कंटिन्यू करूया. तेलात ठेवलेले कोलबी, टोपात टाकलेला आहे कांदो, लसूण, तांबाटी कापून ठेवलेला आता. सुगंधी आले काहीतरी निरोप घेऊन. काय कोलबी पण फ्रायसाठी सोडलेली आहे. कांदे आता ढवलावला घेतले. तर मस्तपैकी थोडा वेळ गरम होत आहे. कांदो, तेल, त्याला फोडणी बोलतात. फोडणी दिले ना ती गरम होते थोडा वेळ. त्यानंतर मग या कामेरी टाकाल. फायनली का कामेरी आता
टाकावला सुरुवात. ते ना मसालो टाका मी येते तर ते मस्तपैकी कामेरी टाकली ते पाणी ओतला. मना काय टाकावं सांगलंस? कोलबी. कोलबी घाट बस. अच्छा, कोलबी घाटावचं काम मावर सोपवलेलं आहे. देखूया जमते का. चिमटो घाटावचं काम दिलंय खरं. तर पहिला वाटण टाकला कांद्यात आणि आता हळद टाकली. कोलबी फायनली शिजली आणि वेगळी लगेच ताटली पण घेऊन आली. कोलबी फ्राय झालेली आहे आणि विकी लगेच खावायला पण बसते आता. तू काय डोसा बनवून घेतलं? होय ना तुम्ही कांद्यात आता मसाला आणि हळद पण टाकली. सगळी मंदा मंदा येतात नुसती. आणि या काय गोरो मसाला ना, धना मसाला पण टाकलो. इकडं स्वस्तिक आणि विकी पण जेवायला बसल्यात. मस्तपैकी पाव खावायला घेतले. काय त्यानंतर वरण आता पाणी तू टाकते. रात्री बोलीस मी अर्धा किलो आणून. वाय शिशी होती त्याच्यात कुठलं तो बारीक करते का? भाकरी दाखवते आता. मस्तपैकी उकळेल आणि मग कांजी तयार. कामेऱ्यांचा कांजी खावायला आपण मग रेडी. याने तर नुसतीच खाल्ली. तर कांजी शिजलेला आहे मस्त. आणि आता फायनली शिजल्यानंतर आवश्यकतेवर मीठ पण टाकले. थोडा वेळ तापवायचा आणि मग कांजी खावायला तयार. मस्त कांजी जेवायला बसतोय आता मस्त पैकी. ते जोडीला भाकरी घेतलंय आणि कांजी घेतलंय कामेराचा. आई आणि बाबा पण जेवायला बसल्यात. मी पण जेवायला बसलो. एक ढोम्या पण घेतला कांज्यात पैकी. जेवलो आणि आता परत तल्या जावायला निघाले. कुठं येत मावशी? अच्छा, इथं कालवावाल्या पण बघा बसल्या. तुम्ही नाही येत? जाताना मावशी पण भेटली. रवल्यास सोडायचं आहे त्यांना. चला जाईन मी. तर मावशीला सोडलेला आहे रवल्यास. आणि मी जुनी गाडी घेऊन आले कारण गाड्याचा थोडासा काम करायचं आहे. त्यामुळं आता पाऊस बिऊस चालू होईल ना, त्यासाठी ही पण गाडी इमर्जन्सीला पण रेडी करून ठेवूया. आणि त्यानिमित्ताने थोडासा तला पण फिरू. तळ्यात पण बऱ्याच दिवस गेलाय नाही. चला आता मस्त रेड लाईट सिग्नल पण आहेत, त्यांना गाडी सांभाळून चालवा. तर पोचलोय तळ्यामध्ये. तळ्यांचा हायवे ता इंदापूर रोड. ता इंदापूर रोडलाच सिद्धा रोड स्पेअर्स गॅरेज आहे. तर त्या गाडी सर्व्हिसिंगला दिलं आहे. हे आपले छोटू भाऊ आहेत, मस्त काम करतात गाड्यांचं. पनवेलपासून दे का 105 किलोमीटर अंतरावर तला आहे. इंदापुरातनं 14 किलोमीटर आणि रोहा 21. इकडे रोहा, इकडे इंदापूर आहे. पनवेलला पण इकना पण जाऊ शकता, इकना पण.
मी आले गाडी धवासाठी त्याला इंदापूर रोहा फाट्याजवळ आणि थोडासा आपण त्याला पण फिरून घेऊ आयल्यासारखा आणि मग घरात निघून जाऊ कारण गाड्याचं काम झालं आहे टाकाटाकी तिथं. या गाड्यावर भरपूर प्रेम झाले माझा कारण भरपूर साथ दिली या गाड्याने. मी कत फिरवली या गाड्याला अलिबागपासून पूर्ण दापोलीपर्यंत. त्यामुळे ही गाडी जाम आवडतं मला. गाडी धुतली तेव्हा किती आता मस्त वाटते जरा सुंदर दिसतंय. थोडंसं हे पार्ट ना खराब झाले ते मागवावंच आता आपल्या इकडे भेटत नाही मुंबईवरची मागवावं लागते. ते काही यावर पण नाव टाकलेलं आहे श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ. आणि संध्याकाळ जायली आहेत ना तळगड देखा किती मस्त दिसते. हे देखा संध्याकाळचं 5:45 वाजल्यात आणि हे आहे आपलं छोटंसं शहर. तर रिक्षा स्टँड आहे. रिक्षा स्टँडच्या समोर मस्त शिवशक्ती डेअरी आहे त्यातनं काहीतरी पिऊया. मस्त थंडगार ताक पिऊया. मार्केटला मच्छी मार्केटला आता मच्छी नाही भेटणार फक्त फला आणि भाजो. आता गोर मासा देते का कोणता मासा आहे काय बोलतात त्याला खवनी मासा. आता आंबात आणि जांभळात. केस पण कापलं मस्तपैकी आणि यो आपल्या तल्यांचं बलीचो नाको. या एरियाला आहे ना बळीचा नाका बोलतात. या देखा ते लिहिलंय. तळ्यात आहे ना भरपूर दिवसांनी फिरलो एकदम मस्त वाटतं कारण तळ्यात माझ्या कॉलेज लाईफच्या बऱ्याचशा आठवणी आहेत. सो त्यामुळे मी बराच वेळ असं मोकळं फिरत होतो. बरीचशी कामं पण होती ती पण झाली. आता निघाले घरात. इथनं पण मस्त डाग आहे. या डागेतनं राईट मारीन आणि मग मांदाड मार्गी आमच्या गावात जाणार. आमच्या गावात जायला पण 2 मार्ग आहेत. सरळ गेलो ना तर तलेगाव मार्गी पण जाऊ शकतं आहे.